Good morning, one and all. Earlier we discussed about the four types of sentences: assertive, imperative, exclamatory and interrogative. वाक्याचे चार प्रकाराबद्दल आपण बोललो: विधानार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थक. आता ह्या विषयामध्ये आपण थोडंसं आणखीन खोल जाऊया, त्याच्याबद्दल ज़्यादा माहिती घेऊया. पहिल्यांदा आपण डिस्कस करूया विधानार्थी वाक्य म्हणजे ॲसर्टिव्ह. ह्या प्रत्येक चारही प्रकारची तुम्हाला मी वैशिष्ट्ये सांगणार आहेत आणि ते अतिशय काळजीपूर्वक आपण ऐकायचे. शक्य असेल तर नोट करा किंवा आपण पुन्हा पुन्हा ते ऐका, म्हणजे आपल्याला ते सगळे बारकावे लक्षात येतील. तर पहिलं जे वाक्य आहे ते असर्टिव्ह वाक्य आहे. कारण आपल्याला दाखवलं यापूर्वी की ॲसर्टिव्ह हा वाक्याचा मूलभूत प्रकार आहे, बेसिक टाईप आहे. ॲसर्टिव्हमध्ये जसं जसं आपण बदल करतो तसं तसं त्याच्यापासून इम्पेरेटिव्ह तयार होतं, त्याच्यापासून एक्सक्लेमेटरी तयार होतं, त्याच्यापासून इंट्रॉगेटिव्ह तयार होतं. तर ॲसर्टिव्ह हा बेसिक टाईप आहे. आता ॲसर्टिव्ह वाक्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ॲसर्टिव्ह वाक्य हे सब्जेक्टनं स्टार्ट होतं, कर्त्यानं. वाक्याचे जे चार प्रकार आहेत त्या चौघांची सुरुवात चार वेगळ्या तऱ्हेनं होते. आणि दिस हॅपन्स ओनली इन इंग्लिश. तर ॲसर्टिव्ह वाक्य हे कुठल्याही परिस्थितीत कर्त्यानं म्हणजे सब्जेक्टनं स्टार्ट होतं. आता हा जो सब्जेक्ट आहे हा सुद्धा कसा असतो, तर एक तर तो नाऊन किंवा प्रोनाऊन फॉर्ममध्ये असतो. वाक्याचा कर्ता हा एक तर एखाद्याचं नाम असेल, जसं इथं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, इंडिया इज माय कंट्री. मग इंडिया हे नाऊन आहे, नाम आहे. कर्ता हा नामानं सुरू होतो आणि काही वेळेला तो सर्वनामानं सुरू होईल, आय, वी, यू, दे वगैरे. म्हणजे आय लाईक माय कंट्री व्हेरी मच. या दोन उदाहरणात पहिलं जे आहे ते नाम आहे, दुसरं सर्वनाम आहे. म्हणजे एक तर विधानार्थी वाक्य ॲसर्टिव्ह वाक्य कंपल्सरी कर्त्यानं स्टार्ट होणार, सब्जेक्टनं स्टार्ट होणार. आणि हा सब्जेक्ट एक तर त्या ठिकाणी नाम असेल किंवा सर्वनाम असेल. आता हा कर्ता सर्वनामाच्या स्वरूपात असेल तर त्याची विभक्तीसुद्धा ठरली. यापूर्वी पण आपण डिस्कस केलं आहे की इंग्रजी वाक्याची विभक्ती ही प्रथमा विभक्ती असते, त्याला नॉमिनेटिव्ह केस असं म्हणतात. प्रथमेशिवाय दुसऱ्या कुठल्याही विभक्तीमध्ये करता येऊ शकत नाही आणि प्रथमा विभक्ती कर्त्याशिवाय दुसरीकडे कुठं असू शकत नाही. इतकं त्यांचं मेड फॉर इच अदर नातं आहे की कर्ता म्हणजे प्रथमा, प्रथमा म्हणजे कर्ता. आता समजा वाक्य असं की आय एम गोईंग टू स्कूल. हे वाक्य आय ह्या प्रथमा विभक्तीतल्या कर्त्यानं सुरू झालं आहे. असं कधी वाक्य असं होतं का की मी इज प्लेइंग क्रिकेट? नाही हो. मी ही ॲक्युजेटिव्ह केस आहे, द्वितीय विभक्ती, कर्त्याच्या ठाई चालणार नाही. माय लाईक्स क्रिकेट असं वाक्य आपण बनवतो का? नाही बनवतो, कारण माय ही पॉझेसिव्ह केस म्हणजे षष्ठी विभक्ती आहे. बाकी सगळ्या विभक्ती कर्त्याला निषिद्ध आहेत. हे अगदी काटेकोरपणे लक्षात ठेवा की कर्ता हा कंपल्सरी प्रथमा विभक्तीमध्येच असावा लागतो. कुठल्याही परिस्थितीत तो इतर कुठल्याही विभक्तीमध्ये असू शकत नाही. जे वाक्य कर्त्यानं सुरू होईल ते ॲसर्टिव्ह असणार, हे आता आपल्या लक्षात आलं. म्हणजे दोन्हीकडनं लक्षात ठेवा, ॲसर्टिव्ह वाक्य कर्त्यानं स्टार्ट होतं, कर्त्यानं सुरू होणारं वाक्य फक्त ॲसर्टिव्हच असू शकतं. आता समजा हेच ॲसर्टिव्ह वाक्य आपल्याला निगेटिव्ह बनवायचं असेल तर वाक्यामध्ये आपल्याला नॉट घ्यावा लागेल. नॉट हा नकार दाखवणारा शब्द आहे, हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता हा नॉट कुठे येणार, कसा येणार, हेही आपण थोडक्यात त्या दिवशी डिस्कस केलेलं आहे की एक तर नॉटला कंपल्सरी सहाय्यकारी क्रियापदाची गरज असते. ऑक्झिलरी वर्ब इज मस्ट फॉर एव्हरी नॉट बिकॉज नॉट इज रादर हँडिकॅप्ड वर्ड. इट कॅनॉट स्टँड इंडिपेंडेंटली इन द सेंटेन्स विदाउट द सपोर्ट फ्रॉम ऑक्झिलरी वर्ब. त्याचबरोबर नॉटचं आणखीन एक वैशिष्ट्य, नॉट हे नेहमी क्रियापदाच्या आधी येतं. की ही इज नॉट वर्किंग हार्ड, दे हॅव नॉट गॉन टू स्कूल, इट विल नॉट रेन टुमॉरो. तर नॉट ह्या शब्दाची जागा निगेटिव्हसाठी लक्षात घ्या. बिटवीन ऑक्झिलरी वर्ब अँड मेन वर्ब, सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाच्या मध्ये नॉट येणार. तर ॲसर्टिव्ह वाक्य जर निगेटिव्ह करायचं झालं तर नॉट हे होणार. आणि आणखीन एक आता मुद्दा की प्रत्येक ॲसर्टिव्ह वाक्य हे फुलस्टॉपनं संपतं, पूर्ण विराम येतं. आपल्या इंग्रजी वाक्यरचनेमध्ये विरामचिन्हांची भूमिका पण महत्त्वाची आहे. वाक्य ॲसर्टिव्ह असेल तर ते पूर्ण विरामानं संपणार आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या प्रकाराबद्दल थोडंसं बोलूया, इम्पेरेटिव्ह वाक्य. तर इम्पेरेटिव्ह वाक्य म्हणजे काय आपण पाहिलं की ज्या वाक्यामध्ये ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडव्हाइस, इन्स्ट्रक्शन, वॉर्निंग असे असतात ते वाक्य नेहमी इम्पेरेटिव्ह असतं, आज्ञार्थी वाक्य असतं.
तर आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक आज्ञार्थी वाक्य हे क्रियापदानं स्टार्ट होतं. जसं ॲसर्टिव्हचा पहिला शब्द म्हणजे सब्जेक्टच, तसं प्रत्येक इम्पेरेटिव्ह वाक्याचा करता हा वर्बच असतो. मेन वर्ब कम, गो, रीड, राईट, ईट, स्लीप, प्ले ही क्रियापदे येतात. आता कम हिअर हे कम क्रियापद आहे. रीड द लेसन, रीड हे क्रियापद आहे. स्टडी हार्ड, स्टडी हे क्रियापद आहे. वर्क हार्ड, वर्क हे क्रियापद आहे. कंपल्सरी इम्पेरेटिव्ह वाक्य हे क्रियापदानं स्टार्ट होतात, ते पण क्रियापदाच्या मूळ रूपानं. कम, त्या कमच्या जागी केम कधी येणार नाही, वेट कधी येणार नाही, राईट्स कधी येणार नाही, गॉन कधी येणार नाही, रीडिंग कधी येणार नाही, फक्त मूळ क्रियापद. कारण तशी प्रत्येक क्रियापदाला आपण साधारणतः 5 रूपं वापरतो. गो, वेंट, गॉन, गोईंग, गॉन, इवन गोज. गोज हे गोजच एक रूप आहे, पण ह्या सगळ्यामध्ये फक्त कर्त्या वाक्याच्या सुरुवातीला गो हे मूळ रूप येणार आहे. म्हणजे प्रत्येक क्रियापदाचं, प्रत्येक इम्पेरेटिव्ह वाक्य हे क्रियापदानं स्टार्ट होतं. आता खरं तर आपण असं ऐकलं की कर्ता क्रियापदाशिवाय वाक्य होत नाही. मग ह्या वाक्यातला कर्ता गेला कुठं आणि कर्ता नसेल तर वाक्य कसं होईल? तर बरोबर आहे आपल्या मनात आलेला विचार. या वाक्यात सुद्धा कर्ता आहे, तो आपण वाक्यात वापरत नाही. या वाक्याचा कर्ता हे यू, यू हा त्या वाक्याचा कर्ता आहे, पण तो तिथं वापरला जात नाही, तिथं तो वापरण्याची आवश्यकता नसते. आपण जेव्हा एखाद्याला म्हणतो कम हिअर, याचा अर्थ असतं यू कम हिअर. सिट डाऊन याचा अर्थ यू सिट डाऊन. ड्रिंक द मिल्क याचा अर्थ यू ड्रिंक द मिल्क. अगदी मराठीत सुद्धा इकडे ये याचा अर्थ तू इकडे ये. अभ्यास करा म्हणजे तुम्ही अभ्यास करा. आईवडिलांना मदत करा म्हणजे तुम्ही आईवडिलांना मदत करा. दंगा करू नकोस याचा अर्थ तू दंगा करू नकोस. तिथं तू आणि तुम्ही हे कर्ते अभिप्रेत असतात. एक वचनात तू आणि अनेक वचनात तुम्ही. आणि इंग्रजीमध्ये या दोघांना शब्द एकच आहे यू. यू हा एक वचनात तू अर्थाने येतो, यू हा शब्द अनेक वचनात तुम्ही अर्थाने येतो. त्यामुळे यू हा कर्ता या ठिकाणी अभिप्रेत आहे, तो गृहीत धरलेला आहे, म्हणून तो वाक्यामध्ये वापरलेला असत नाही. आता करता यू हाच का, ही का नाही, आय का नाही? आज्ञा जी असेल, आज्ञा असेल, विनंती जे असेल ते आपण फक्त समोरच्या व्यक्तीला करू शकतो, स्वतःला करू शकत नाही. की आता आपल्या समोर जे प्रेझेंट नाही येतात, समजा वर्गातला 2-3 विद्यार्थी गैरहजर आहेत, ती मुलं कुठे घरात बसलेत, तर त्या मुलांना वर्गात शिक्षक सांगणार नाही की फळ्यावरचं लिहून घ्या, कसं शक्य आहे? आता हे तुम्हाला थोडं व्याकरणाची भाषा सांगतो. व्याकरणामध्ये 3 पुरुष असतात. जगात असंख्य पुरुष आहेत, पण व्याकरणात 3च पुरुष आहेत. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. याला संस्कृतमध्ये आपण उत्तम पुरुष, मध्यम पुरुष, कनिष्ठ पुरुष म्हणतो. तसं इंग्लिशमध्ये फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन. बोलणारी व्यक्ती जी असते ती नेहमी प्रथम पुरुषात असते. आता मी अभ्यास करत आहे, मी प्रथम पुरुषी झाला. आम्ही क्रिकेट खेळत आहोत, आम्ही प्रथम पुरुषी झालो. मी, आम्ही हे प्रथम पुरुष आहेत. तू, तुम्ही हे द्वितीय पुरुष आहेत. म्हणजे समोरची व्यक्ती, बोलणारा प्रथम पुरुषात, ऐकणारा द्वितीय पुरुषात. की तू अभ्यास कर, तुम्ही कुठे चाललात, तर तू आणि तुम्ही हे द्वितीय पुरुष आहेत, म्हणजे सेकंड पर्सन आहेत. आता मी आणि आम्ही, तू आणि तुम्ही सोडून बाकी सगळे तृतीय पुरुष आम्हाला. आय, वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन, ऑल अदर्स आर थर्ड पर्सन. एव्हरीथिंग, अगदी टाचणीपासून हिमालयापर्यंत, फ्रॉम पिन टू पियानो, एव्हरीथिंग इज थर्ड पर्सन. म्हणजे व्यक्ती असेल, ती वस्तू असेल, जे काही असेल ते थर्ड पर्सनमध्ये. की तो शाळेला गेला, तो कोण आहे? हा मी नाही आहे, तो तू नाही आहेस, तो तिसराच कोणतरी आहे. ती स्वयंपाकघरात काम करते, ही ती म्हणजे बोलणारी पण नाही आहे, ऐकणारी पण नाही आहे, त्रयस्थ व्यक्ती कोणीतरी म्हणतो, त्याला आपण त्रयस्थ म्हणतो. त्रयस्थ म्हणजेच तृतीय. तर तृतीय पुरुष म्हणजे जो समोर नाही आहे, जो बोलत नाही आहे, जो ऐकत नाही, तो राहिलेला तृतीय पुरुष. इंग्लिशमध्ये आय, वी फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन, ही, शी, इट आणि दे हे थर्ड पर्सन आहेत. आता यातल्या कोणाला आपण आज्ञा करू शकतो? स्वतःला आज्ञा करता येईल का? मी मला सांगितलं की हा पाणी पी, नाही गरज. म्हणजे आज्ञा प्रथम पुरुषात करता येत नाही. जो उपस्थित नाही आहे, जो समोर नाही आहे, त्याला आज्ञा करता येईल का? तो नाहीच आहे इथे, तर त्याला काय काम सांगणार, त्याला काय आज्ञा करणार? म्हणजे तृतीय पुरुषात आज्ञा करता येत नाही. मग आज्ञा कोणाला करणार? जो समोर आहे त्याला. मग समोरचा म्हणजे कोण? द्वितीय पुरुषात. सो इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कॅनॉट बी ॲड्रेस टू सेल्फ, दॅट इज फर्स्ट पर्सन. Imperative sentence cannot be addressed to any third person who is not present there, who is not available there, who is not listening to anything. त्याला आपण आज्ञा करू शकत नाही. मग राहिला कोण? सेकंड पर्सन. आणि सेकंड पर्सनचा कर्ता काय असतो? यू.
आणि म्हणून यू हा करता गृहीत धरायचा आहे. इम्पेरेटिव्हमध्ये दुसरा कोणी करता असूच शकत नाही. आय, वी नाही, ही नाही, शी नाही, इट नाही, दे नाही, कोणी नाम नाही, काहीच नाही, फक्त यू. वन अँड द ओनली सब्जेक्ट इज यू. एक आणि एकमेव करता असतो तो म्हणजे यू. आणि तो एकच असल्यामुळं तो गृहीत धरलेला आहे. त्याला आपण ॲझम्पशन म्हणतो. सो सब्जेक्ट इज ॲझ्युम्ड टू बी यू, म्हणजे गृहीत धरलं आहे. ते वाक्यात कशाला वापरायचं आहे? इंग्रजी भाषेचं एक वैशिष्ट्य आहे की ज्याची वाक्यात गरज नाही ते शब्द आणायचे नाही वाक्यात. उगीच पापड पसारा वाढवायचा नाही. टू द पॉईंट. एखादा शब्द हवाय घ्या, नकोय काढून टाका. मग करता नकोय ना, अर्थात हे आपण मराठीत पण पाहतो, हिंदीमध्ये पण पाहतो. विशेषतः द्वितीय पुरुषात करता वापरण्याची गरज नाही. आणि करता येत नसल्यामुळे पुढचा शब्द कोण? क्रियापद. म्हणून इम्पेरेटिव्ह वाक्य हे कंपल्सरी क्रियापदानं स्टार्ट होतं. आता हेच इम्पेरेटिव्ह वाक्य जर निगेटिव्ह असेल तर तेच वाक्य डोंटनं स्टार्ट होईल किंवा नेव्हरनं स्टार्ट होईल. तर डोंट रन फास्ट, डोंट वेस्ट युअर टाईम, डोंट टीज द ॲनिमल्स, किंवा अगदी एखादी गोष्ट कधीच करू नकोस. डोंट म्हणजे एखादी गोष्ट करू नकोस आणि नेव्हर म्हणजे कधीच करू नकोस. की नेव्हर यूज मोबाईल फोन ऑन व्हेकल्स, नेव्हर टेल अ लाय, नेव्हर डिसरिस्पेक्ट युअर पॅरेंट्स. आईवडिलांचा कधीच अनादर करू नका, खोटं कधीच बोलू नका. हे कधीच नको साठी नेव्हर येतं. हे एखादी गोष्ट कर ही जशी आज्ञा आहे तशी एखादी गोष्ट करू नकोस आणि एखादी गोष्ट कधीच करू नकोस. गो देअर होकारार्थी आज्ञा, डोंट गो देअर आणि नेव्हर गो देअर. तर हे डोंट आणि नेव्हरनं निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह वाक्य सुरू होतं. आणि डोंट म्हणजे डोंटच बरं, काही तर डझंट येणार नाही, डिडंट येणार नाही, डोंटच येणार की डोंट गो देअर. तिथं डझंट गो देअर येणार नाही, कारण डझंट थर्ड पर्सनसाठी असतं आणि थर्ड पर्सन इथं नाहीच आहे. डिडंट येणार नाही कारण डिडंट हे पास्ट टेन्समध्ये आहे. भूतकाळातल्या गोष्टीची वर्तमान काळात कशी आज्ञा करणार आपण? एका 10वीच्या मुलाला आपण सांगू शकतो की नवीला तो भरपूर अभ्यास कर. भूतकाळी क्रियेत आज्ञा करताच येत नाही. आणि म्हणून डोंट, डझंट, डिडंटपैकी फक्त डोंट वाक्यामध्ये येणार. तर इम्पेरेटिव्ह वाक्य जर होकारार्थी असेल तर ते क्रियापदानं स्टार्ट होतं आणि जर ते नकारार्थी असेल ते डोंट किंवा नेव्हरनं स्टार्ट होतं. आणि इम्पेरेटिव्ह वाक्याच्या शेवटी सुद्धा फुल स्टॉप येतो, पूर्ण विराम येतो. असर्टिव्हप्रमाणे इम्पेरेटिव्ह वाक्य सुद्धा पूर्ण विरामानं संपतं. आता वाक्याचा तिसरा प्रकार आपण पाहतोय, एक्सक्लेमेटरी वाक्य. या वाक्यामध्ये भावनांचा उद्रेक असतो, सडन एक्सप्रेशन ऑफ फिलिंग्स. पण आपल्याला सांगितलं की एखादी गोष्ट आपल्या मनाला भावली, भिडली, स्पर्श करून गेली, आनंद दुःख देऊन गेली, तर त्याबद्दलची आपल्या ज्या स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया असतात त्यातनं उद्गारार्थी वाक्य तयार होतं. आता उद्गारार्थी वाक्य कसं स्टार्ट होतं? उद्गारार्थी वाक्य कंपल्सरी हाऊ किंवा व्हॉटनं स्टार्ट होतं. प्रत्येक प्रकारची बिगिनिंग लक्षात घ्या आणि हे इंग्रजीतच शक्य आहे. इंग्रजीमध्ये वाक्याच्या पहिल्या शब्दावरनं आपण वाक्याचा प्रकार ओळखू शकतो. हाऊ किंवा व्हॉटनं वाक्य सुरू झालं आणि उद्गार चिन्हानं संपलं की ते वाक्य उद्गारार्थीच असणार. हाऊ किंवा व्हॉट. किती हुशार आहे तो विद्यार्थी, पण किती मराठीमध्ये सेम इन इंग्लिश, हाऊ क्लेवर द स्टुडंट इज. काय हुशार मुलगा आहे तो, व्हॉट अ क्लेवर स्टुडंट ही इज. काय हुशार, किती हुशार, हाऊ क्लेवर, व्हॉट अ क्लेवर. म्हणजे हाऊ किंवा व्हॉटच वाक्याच्या सुरुवातीला येणार. आणि ॲसर्टिव्हमध्ये काय बदल होतो ते परवा आपण डिस्कस केलं की ॲसर्टिव्ह वाक्याचे 2 तुकडे पाडले की सेकंड पार्ट फर्स्टला येतो आणि फर्स्ट पार्ट सेकंडला येतो आणि दरम्यान वाक्य हाऊ किंवा व्हॉटनं स्टार्ट होतं. आणि उद्गार व्यक्त करण्यासाठी चिन्ह आपण उद्गार चिन्ह देतो, ज्याला मार्क ऑफ एक्सक्लेमेशन म्हणतात किंवा साध्या इंग्रजीमध्ये आपण एक्सक्लेमेटरी मार्क असं म्हणतो. उद्गार चिन्ह. एक्सक्लेमेटरी वाक्य कंपल्सरी उद्गार चिन्हानं संपणार. आता काही वेळेला उद्गारार्थी वाक्यामध्ये आपण इंटरजेक्शन सुद्धा वापरतो. म्हणजे केवळ प्रयोग हवे, आनंदाची गोष्ट असेल तर वाव, व्हॉट अ ग्रेट आयडिया इट इज. आता वाव हा शब्द आहे. अलास, हाऊ ट्रॅजिक दिस इज. अरे किती वाईट गोष्ट आहे. मग हे ॲडिशनल वर्ड्स येऊ शकतात कारण दोघांचं काम एकच आहे. भावनांचा उद्रेक व्यक्त करणारे शब्द म्हणजे केवळ प्रयोगी हवे, इंटरजेक्शन. आणि भावना व्यक्त करणारं वाक्य म्हणजे एक्सक्लेमेटरी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये वाक्य कंपल्सरी हाऊ किंवा व्हॉटनं स्टार्ट होतं. त्यामध्ये भावनांचा उद्रेक व्यक्त केलेला असतो. वाक्य हे हाऊ व्हॉटनं सुरू होऊन त्याच्यासोबत ॲडजेक्टिव्ह वगैरे येतं. आता हाऊ केव्हा येतं, व्हॉट केव्हा येतं ते प्रत्यक्ष आपण वाक्य बघताना बघूया. तरी पण थोडक्यात सांगतो.
जर दिलेल्या वाक्यामध्ये फक्त ॲडजेक्टिव्ह असेल, विशेषण, तर वाक्य हाऊनं स्टार्ट होतं. उदाहरणार्थ ही इज व्हेरी क्लेवर. आता क्लेवर हे ॲडजेक्टिव्ह आहे फक्त, मग हाऊ क्लेवर ही इज. आणि जर त्या ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन आलेलं असेल, आता ही इज अ व्हेरी क्लेवर स्टुडंट. आता स्टुडंट हे नाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह नंतर नाऊन आलेलं आहे, मग वाक्य व्हॉटनं स्टार्ट होईल. व्हॉट अ क्लेवर स्टुडंट ही इज. माय ग्रँडमदर वॉज अ व्हेरी वाईज वुमन. वाईज वुमन, मग व्हॉट अ वाईज वुमन माय ग्रँडमदर वॉज. ही वॉज अ ग्रेट किंग. व्हॉट अ ग्रेट किंग ही वॉज. शी. त्याचबरोबर आता काही वेळेला एक्सक्लेमेटरी वाक्यामध्ये ॲडव्हर्ब सुद्धा असू शकतं. मग फक्त ॲडव्हर्ब असेल तरी सुद्धा आपण हाऊस वापरायचं. आता शी सॅंग व्हेरी ब्युटिफुली. आता या वाक्यामध्ये ब्युटिफुली ॲडव्हर्ब आहे. मग ॲडजेक्टिव्ह असताना जसं आपण हाऊ घेतो तसंच ॲडव्हर्ब असताना सुद्धा हाऊ येणार आहे की हाऊ ब्युटिफुली शी सॅंग. तर एक्सक्लेमेटरी वाक्य जर वाक्यात फक्त ॲडजेक्टिव्ह असेल तर हाऊनं स्टार्ट होतं आणि ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन असेल तर वॉटनं स्टार्ट होतं. When there is only adjective, the sentence has to be started with how, and when adjective is followed by a noun, then there comes what in the beginning. If there is adverb, that time also there comes how. आता चौथा प्रकार आपण बघूया, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न ज्या वाक्यात विचारलाय ते वाक्य प्रश्नार्थक, कारण टू इंटरॉगेट याचा अर्थ टू आस्क. मग प्रश्नार्थक वाक्य कशी स्टार्ट होतात पहा. प्रश्न दोन प्रकारचे असतात. काही प्रश्नाचं उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो, येस ऑर नो आपण देऊ शकतो, किंवा नुसतं मान डोलावून किंवा नकारार्थी मान हलवून सुद्धा उत्तर देऊ शकतो. त्या ठिकाणी तोंड उघडायची सुद्धा गरज नसते. आता समजा डू यू लाईक स्वीट्स, तुला मिठाई आवडतात का? कुठलाही लहान मुलगा म्हणेल हो, अगदी मान डोलावून सुद्धा तो सांगेल. मग त्या ठिकाणी तोंड उघडायची गरज नाही. तर अशा प्रश्नांना व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतात, कारण ते व्हर्बनं स्टार्ट होतात, ऑक्झिलरी व्हर्बनं स्टार्ट होतात. मग हे ऑक्झिलरी व्हर्बनं स्टार्ट होणारे जे प्रश्न आहेत त्याला व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतात. त्यालाच येस नो क्वेश्चन्स म्हणतात. आणि मराठीमध्ये त्या प्रश्नाला अगदी आपला नेहमीचा ग्रामीण शब्द आहे की नंदी बैली प्रश्न. नंदी बैली प्रश्न म्हणजे कसं की जसं नंदी बैलचा सोबत माणूस विचारतो की आज पाऊस पडेल का, मग तो बैल अशी मान डोलावतो. पाऊस पडेल का, नाही अशी मान डोलावतो. मान होकारार्थी डोलवलं तर त्याला फ्रेज आहे टू नॉड वन्स हेड, आणि नकारार्थी मान डोलावायची असेल तर टू शेक वन्स हेड. सो some questions can be answered in by nodding one's head or by shaking one's head. मग असे प्रश्न हे कंपल्सरी ऑक्झिलरी व्हर्बनं स्टार्ट होतात. ऑक्झिलरी व्हर्ब परवाही आपल्याला रेफर केले, पुन्हा एकदा सांगतो. ॲम, इज, आर, वॉज, वेअर ही टू बीची रूप आहेत. हॅव, हॅज, हॅड ही हॅवची रूप आहेत. आणि बाकीची जी ऑक्झिलरी व्हर्ब कॅन, भूतकाळ, कुड, विल, वुड, शॅल, शुड, मे, माइट, मस्ट, नीड, डेअर, यूज टू, ऑट टू, हॅव टू, ही सगळी जी आहेत ही ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. यातला कुठलाही ऑक्झिलरी व्हर्ब जर वाक्याच्या सुरुवातीला असेल आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर आपण समजू शकतो की हे वाक्य प्रश्नार्थक आहे. समजा आर यू इंटरेस्टेड इन म्युझिक, आर न वाक्य स्टार्ट झालं आहे. हॅव यू फिनिश युअर वर्क, हॅव न वाक्य स्टार्ट सुरू झालं आहे. विल यू हेल्प मी वाक्य विल न स्टार्ट झालेलं आहे. कॅन आय सिट हिअर वाक्य कॅन न स्टार्ट झालेलं आहे. मस्ट आय कम टुमॉरो वाक्य मस्ट न स्टार्ट झालेलं आहे. तर असं कुठलंही ऑक्झिलरी वर्ब जर वाक्याच्या सुरुवातीला आलं तर ते वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य असतं. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स बिगिनिंग विथ अन ऑक्झिलरी व्हर्ब, सहाय्यकारी क्रियापदानं सुरू होणारं वाक्य. आणि याचं उत्तर आपण हो किंवा नाही देऊ शकतो, मान डोलावून देऊ शकतो. वी कॅन से येस और वी कॅन से नो. इवन वी नीड नॉट ओपन माउथ. वी कॅन नॉड आवर हेड, वी कॅन शेक आवर हेड. At the end, of course, comes question mark because it is an interrogative sentence. Grammatically, it is called as mark of interrogation. प्रश्न चिन्ह किंवा interrogative mark. आता प्रश्नाचा दुसरा प्रकार जो आहे त्याला WH क्वेश्चन म्हणतात. आता काही प्रश्न असे असतात ज्याचं उत्तर येस नो देता येत नाही. आता समजा एखाद्याला प्रश्न विचारला की व्हेअर आर यू गोईंग, चाललाय रस्त्यानं आणि आपण विचारतो व्हेअर आर यू गोईंग, नुसतं येस म्हणून चालेल का, नुसतं नो म्हणून चालेल का, नाही चालणार. मग व्हेअर आर यू गोईंग कुठे चालला ते प्लेस सांगावं लागेल. व्हॉट आर यू रीडिंग, येस, काय उत्तर झालं, व्हॉट आर यू रीडिंग, येस.
येस हे उत्तर सॅटिस्फॅक्टरी नाही आहे. व्हॉट आर यू रिडिंग, मग उत्तर द्यावं लागेल. आय एम रिडिंग अ न्यूजपेपर, आय एम रिडिंग अ बुक, आय एम रिडिंग अ स्टोरी, आय एम रिडिंग अ नॉवेल. काही ना काहीतरी तोंडानं उत्तर द्यावं लागेल. इथं मान डोलावून उत्तर देता येत नाही. इथे कंपल्सरी तोंड उघडावं लागतं आणि प्रश्नाला अनुसरून उत्तर द्यावं लागतं. समजा हाऊ मेनी ब्रदर्स डू यू हॅव, मग 1 2 असेल. हाऊ मेनी सिस्टर्स डू यू हॅव, 1 2 जे काही उत्तर असेल ते. म्हणजे प्रत्येक या प्रश्नाला काही ना काहीतरी डेफिनेट आन्सर असतं. इंग्रजीमध्ये बेसिकली 9 WH वर्ड्स आहेत. हू, हुज, हुम, व्हाय, व्हॉट, व्हेन, वेअर, विच, हाऊ, हे 9 WH वर्ड्स आहेत. आणि परत कॉम्बिनेशन आणखीन तयार होतं, जसं हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ फार, हाऊ लॉंग, हाऊ ऑफन, व्हॉट फॉर, वेअर फ्रॉम, असे सुद्धा WH वर्ड्स तयार होतात. तर जो प्रश्न WHनं स्टार्ट होतो तो प्रश्न हा त्याचं उत्तर निश्चित असं असावं लागतं आणि प्रश्नाच्या शेवटी कंपल्सरी प्रश्नचिन्ह आलेलं असतं. तर असा हा प्रश्नाचा चौथा प्रकार आहे. काहीचं उत्तर येस नो देता येतं, ते प्रश्न ऑक्झिलरी वर्बनं स्टार्ट होतात. काहीचं उत्तर येस नो देता येत नाही, ते कंपल्सरी WH वर्डनं स्टार्ट होतात. आता सगळ्यांचा सिक्वेन्स ठरलेला आहे. अगदी वारंवार मी सांगत आलो, प्रत्येक शब्दाची जागा ठरलेली आहे. ते कसं असतं ते आपण यथावकाश पाहणार आहोत. पण आता एवढं लक्षात घ्या की 4 प्रकारचे आहेत. ह्या 4ही प्रकारची सुरुवात 4 वेगळ्या शब्दांना होते. आता समजा तुमच्यासमोर एखादं वाक्य आलं तर वाक्याचा फक्त पहिला शब्द आणि शेवटचं चिन्ह बघितलं की तुम्ही वाक्याचा प्रकार ओळखता. विशेषतः विद्यार्थ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट सारख्या टॉपिकमध्ये, चेन व्हॉइस सारख्या टॉपिकमध्ये वाक्याचा प्रकार कळावा लागतो, तरच ते वाक्यातले बदल करू शकतात. मग अशाने आवर्जून लक्षात ठेवायचं आहे की when a sentence starts with subject that is noun or pronoun and ends with full stop, it is an assertive sentence. When the sentence starts with how or what and ends with exclamation mark, the sentence is exclamatory. When the sentence starts with a verb or don't or never plus verb and ends with full stop, it is imperative sentence. And when a sentence starts with an auxiliary verb, ends with question mark, or when the sentence starts with WH word and ends with question mark, the sentence is इंट्रॉगेटिव्ह. फक्त वाक्याच्या पहिल्या शब्दावर ना, समजा वाक्यात शब्द आहेत ही गोज, मग पहिला शब्द काय, ही, वाक्य असर्टिव्ह झालं. आता वाक्यात तुम्ही किती शब्द ॲड करता त्याला काही फरक पडत नाही. आता ही गोज टू स्कूल बाय बस ॲट 11 विथ इट्स फ्रेंड्स एव्हरी मॉर्निंग, आपण जवळजवळ 10-15 शब्द ॲड केले. पण जोपर्यंत ही आपली जागा सोडत नाही तोपर्यंत त्याचा प्रकार बदलत नाही. तेच जर आपण म्हणालो डज ही गो म्हणजे की प्रकार बदलला. वाक्याच्या पहिल्या शब्दाची जागा जर विस्थापित झाली तरच वाक्याचा प्रकार बदलतो. वाक्याचा प्रकार वाक्याच्या लांबी रुंदीवर अवलंबून असत नाही. वाक्याचा प्रकार वाक्यातल्या शब्दांच्या संख्येवर अवलंबून असत नाही. वाक्याचा प्रकार वाक्याच्या पहिल्या शब्दावरनं, हा इंग्लिशमध्ये फार महत्त्वाचा प्लस पॉईंट आहे. इतर कुठल्याही भाषेत तसं होत नाही. मराठीमध्येच आपली भाषा आहे, आपल्याला मराठीबद्दल अभिमान आहे, तरीसुद्धा मराठी वाक्यामध्ये कुठला शब्द कुठे येईल काही सांगता येत नाही. आता तो मला आवडतो तेच वाक्य आपण मला तो आवडतो सुद्धा म्हणू शकतो. कर्ता कर्म आपल्या आपल्या जागा बदलू शकतात. इंग्रजीमध्ये नाही. आय लाईक हिमच्या जागी हिम लाईक आय होत नाही, कारण इंग्रजीमध्ये कर्ता कोण आहे, कर्म कोण आहे ह्या त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. तर आता आज आपण एक फार महत्त्वाचा मुद्दा शिकलो. इंग्रजीमध्ये वाक्याचा प्रकार कसा ओळखायचा पहिल्या शब्दावरनं. आणि जेव्हा आपण वाक्य बनवायला शिकणार आहोत त्यास आपल्याला माहीत पाहिजे की मी बनवणारं वाक्य हे कसल्या प्रकारचं आहे. मला विधानार्थी बनवायचे ना, देन आय मस्ट स्टार्ट माय सेंटेन्स विथ अ सब्जेक्ट दॅट इज नाउन ऑर प्रोनाउन. I am to make imperative sentence. Okay, my sentence, if it is affirmative, will start with a verb, and if it is negative, then it will start with don't or never. I am to make exclamative sentence. Okay, then my sentence must start with how or what and end with exclamation mark. I am to make a question. Then again I have to see what type of question I am making. My question has answer in the form of yes or no. Okay, then my question will start with an auxiliary verb and end with question mark. If my question gives me answer in definite words and not in yes/no form, then there must be proper WH word in the beginning of the sentence and there must be question mark in the end of the sentence. So today we have learned all these important things. Remember them, revise them, and if you have any doubt, you can ask me. Okay, let's stop here today. आपण इथं थांबूया. We'll just remember some sentences all the time, some quotations. Today I give you one quotation कि what you are is God's gift to you and what you become is your gift to God.
तुम्ही जे आहात ही तुम्हाला देवानं दिलेली देणगी आहे आणि आयुष्यात तुम्ही जे बनता ही तुम्ही देवाला दिलेली रिटर्न गिफ्ट आहे. मग आपल्याला कसं वाटलं आजचं हे सेशन? अपेक्षा आहे की आपल्याला नक्की आवडलं असेल. आपले जे काही कॉमेंट्स आहेत त्या आपण कॉमेंट्स मला कळवा की जेणेकरून मला पुन्हा आपल्याशी या संदर्भात संवाद साधण्याची संधी मिळेल. आपल्याला हे जर आवडलेलं असेल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना आणि अधिकाधिकांना या चॅनलबद्दल आपण सांगा. सो टेक केअर अँड कीप युअर सेल्फ इन गुड हेल्थ. हॅव अ नाईस डे.